नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीचा स्वयंपाक अतिशय रुचकर व स्वादिष्ट असा होण्यासाठी खास किचन टिप आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अतिशय खास टिप नंबर 1. पेपर डोशाचे मिश्रण मिक्सरमधून काढताना त्यात एक मध्यम आकाराचा कांदा चिरून टाकावा व अर्धी वाटी दुधामध्ये थोडे बेसन पीठ कालवून त्यात मिसळावे व नंतर पीठ आंबवण्यास ठेवावे. यामुळे डोसा एकदम पातळ व कुरकुरीत असा होतो व तव्याला अजिबात करताना पण तो चिटकत नाही. तर पेपर डोसे बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करू शकता व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. अतिशय खास टिप नंबर 2. एखादी भाजी किंवा उसळ करताना मसाले डायरेक्ट फोडणीमध्ये टाकल्याने चांगला स्वाद येतो, पण पुष्कळदा असे होते की मसाले करपतात. म्हणून 1 चमचाभर तेलात मसाला घोळून मग तो फोडणीमध्ये घातले तर मसाले अजिबात करपत नाहीत आणि त्याचा स्वादही त्या पदार्थाला छान असा उतरतो किंवा येतो. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय भन्नाट टिप नंबर 3. कोबीची भाजी उरली असेल किंवा शिल्लक राहिली असल्यास तिला बेसन घालून परतून घ्या आणि गव्हाची कणिक मळून हे सारण स्टफ करा व गरमागरम स्टफ पराठे बनवून चटणी किंवा सॉस बरोबर हे खा. तर तुमची पण कोबीची भाजी उरली असेल तर तुम्ही ही टीप नक्की ट्राय करू शकता. टिप नंबर 4. ताकाची कढी केल्यावर कधी कधी कढी फाटल्यासारखी वाटते किंवा होते, तेव्हा 15 ते 20 शेंगदाण्याची मिक्सरमध्ये पेस्ट करून ताकात मिसळावी. तर पेस्ट करताना जास्त पण बारीक पेस्ट करू नका, म्हणजेच अर्ध बोबडे असे शेंगदाणे ठेवा. यामुळे कढी अशी छान होते व असे केल्यास कढी पण फाटत नाही व पहिली उकळी आल्यानंतर गॅस बंद करावा. तर कढी बनवताना ही टीप नक्की ट्राय करा. टिप नंबर 5. काही भाज्या चिरल्यानंतर हाताला काळे डाग पडतात व ते लवकर जात पण नाहीत. भाजी चिरण्यापूर्वी हाताला व्हिनेगर चोळावे व काम झाल्यावर कोमट पाण्याने हात धुवून टाकावे. तर कोणत्याही भाजी चिरत असताना जर हात खराब होत असतील तर तुम्ही ही टीप ट्राय करू शकता. अतिशय खास टिप नंबर 6. छोले करण्यासाठी चणे रात्री भिजत घालण्यापूर्वी त्या पाण्यात सोडा घालण्याऐवजी 4 ते 5 वेळा तुरटी फिरवावी. सकाळी चणे उपसून नेहमीप्रमाणे आपण बनवतो अगदी तसेच कुकरमध्ये शिजवावे, म्हणजे चणे चांगले मऊ होतात. तर छोले बनवताना ही टीप नक्की ट्राय करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टिप नंबर 7. भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजचा तुकडा त्याबरोबर ठेवा. 2 ते 3 दिवसानंतर स्पंजचा तुकडा पिळा व त्यातील पाणी निघून गेल्यावर भाजीच्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवा. प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी अत्यंत महत्त्वाची व खास टिप नंबर 8. स्वयंपाक करताना जळालेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतीही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा व यामुळे भांडी पण खूप छान अशी स्वच्छ होतील. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 9. आंब्याचा रस श्रीखंड आंबट असल्यास किंवा झाल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विरघळून घाला व यामुळे सर्व आंबटपणा निघून जातो. तर आंबट पदार्थात खूप साखर घातल्यास पण त्याची चव वेगळी लागते. प्रत्येक सुगरणीसाठी खास व कामी येईल अशी अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 10. पुरण शिजवताना हरभऱ्याच्या डाळीतच चमचाभर तूर डाळ टाकली की पुरण चांगले शिजते व आमटीला कट ही म्हणजेच तर्री पण चांगली येते. तर पुरणपोळी बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करू शकता. प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी उपयुक्त व खास टिप नंबर 11. कोणत्याही प्रकारची दिरडी करताना त्यामध्ये कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा. त्यामुळे दिरडी छान व कुरकुरीत अशी होतात. तर दिरडी बनवताना ही टीप नक्की फॉलो करा. अतिशय खास टिप नंबर 12. बेसन लाडू करताना हरभरा डाळ भट्टीतून भाजून नंतर डाळ दळून त्याचे लाडू करावेत. यामुळे तूप कमी लागते व बेसन पण चटकन भाजले जाते. तर डाळ भाजल्यामुळे त्याचा पौष्टिकपणा वाढतो व बेसन लाडू पचायलाही हलके होतात
व चवीला पण अत्यंत खमंग होतात किंवा लागतात। प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी साधी सोपी अतिशय खास टिप नंबर 13। साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्याचे तुकडे न घालता त्यामध्ये मिरचीचा ठेचा घालावा। यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येण्याचा धोका हा कमी होतो। त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखा तिखटपणा पण मिळतो। तर साबुदाण्याची खिचडी उपवासासाठी बनवत असताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा। अतिशय महत्त्वाची व खास टिप नंबर 14। दररोज एकसारखी आमटी खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल किंवा तुम्हाला कंटाळा आला असेल तर त्यात 5 ते 6 पालकाची पाने बारीक चिरून त्यामध्ये घाला। यामुळे आमटीला एक वेगळी चव किंवा टेस्ट येईल। टिप नंबर 15। ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे। वाढायच्या वेळी वरचे पाणी ओतून द्यावे, म्हणजेच अलगद ओतून द्यावे। यामुळे ताक आंबट अजिबात होत नाही। ज्या नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुली आहेत त्यांच्यासाठी खास टिप नंबर 16। पुलाव किंवा जिरा राईस किंवा मोकळा भात करायचा असल्यास कुकरमध्ये 1.5 पट पाणी घालून फक्त 2 शिट्ट्या कराव्यात। यामुळे भात छान असा मोकळा फडफडीत होतो। तर भात किंवा पुलाव बनवताना ही टीप नक्की ट्राय करू शकता। अत्यंत उपयुक्त टिप नंबर 17। कच्चे बटाटे नेहमी हवेशीर जागेवर साठवले पाहिजेत, कारण प्लास्टिकच्या पिशवीत बटाटे कधीही ठेवू नये। या व्यतिरिक्त फ्रीजमध्येही बटाटे ठेवणं अयोग्य आहे। तर बटाट्यांना कांद्याबरोबरही ठेवू नये, यामुळे ते लवकर खराब होतात। तर बटाटे साठवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा। प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास व महत्त्वाची टिप नंबर 18। टोमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता बास्केट किंवा काचेच्या भांड्यात हवेशीर जागेवर ठेवावे। तर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे टोमॅटोचा स्वाद बिघडतो। तर टोमॅटो साठवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करू शकता। प्रत्येक सुगरणीसाठी खास टिप नंबर 19। पुरणाची, गुळाची, सांज्याची किंवा खव्याची पोळी बनवताना किंवा करताना कणकेत किंचित सोडा घालावा। यामुळे पुरणपोळ्या किंवा खव्याच्या पोळ्या खूप छान अशा हलक्या होतात। अत्यंत खास व महत्त्वाची टिप नंबर 20। मेंदू वडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा। यामुळे वडे छान असे कुरकुरीत होतात। अतिशय खास व महत्त्वाची टिप नंबर 21। माझ्या प्रत्येक मैत्रिणीसाठी, सुगरणीसाठी व गृहिणींसाठी ही खास टीप। जिभेवर नेहमी खडीसाखर ठेवा व आपलं डोकं नेहमी शांत ठेवा। जीवन आपलं खूप सुंदर आहे आणि मी त्याला आणखीन सुंदर करणार आहे, हे नेहमी लक्षात ठेवा किंवा लक्षात असू द्या। तर जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी सोडून द्यायला शिका। आनंदी लोकांच्या सहवासात राहा। सारखं रडू नका। तर डोक्याला त्रास देणारा सहवास नको। ही टीप आवडली असेल तर माझ्या प्रत्येक सुगरणीने व मैत्रिणीने ही टीप आवडली तर एक लाईक पटापट करा व हा व्हिडिओ व ही टीप तुमच्या प्रत्येक मैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा। वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका। चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।